नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दररोज टाकतोय टेलिग्रामला की परीक्षेला जाण्यापूर्वी आपला मागच्या 2 वर्षाची प्रश्नपत्रिका समोर ठेवा आणि एक एक प्रश्न पहा. पण बऱ्याच मुलांना अजूनही कळत नाही नक्की काय पाहायचंय. तुम्हाला आता कंटेंट पाहायचा नाहीये, म्हणजे काय नाही पाहायचंय, तो कशाचा प्रकार आहे, तो कुठल्या याचा टाइप्स आहे, त्याचं काहीच आठवायचं नाहीये. फक्त प्रश्न कसा सोडवायचा आहे. मी म्हणत नाही 100च्या 100 प्रश्नामध्ये, पण 100 मध्ये 10 प्रश्नांचं तुम्हाला काहीतरी उत्तर शोधण्याची ट्रिक सापडून जाते. आता पहिला प्रश्न वाचला, रबराचे वल्कनायझेशन कशापासून होतं, नाही लक्षात येते. 100% मी म्हणल की नाही याच्यामध्ये सापडते लॉजिक. पण दुसरा प्रश्न ज्यावेळेस वाचतो की कागदाचे ब्लिचिंग करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते, सहज नायट्रोजन दिसतो, आर्गॉन दिसतो, अल्कोहोल दिसतो आणि कुठंतरी हायड्रोजन पेरॉक्साईड ही एक मोठी 2 अक्षरांची एकत्र असलेली लांबी पाहायला मिळते. कुठंतरी लॉजिक लावता येतं. असं येत नाही, तसं येत नाही, मारताना काहीतरी टेक्निक लावता येईल ना. म्हणून तुम्हाला सांगतोय मी की हे प्रश्न पहा, याच्यातून एवढं शिका, जास्त कंटेंटच्या मागे पडू नका. मग हायड्रोजन पेरॉक्साईड काय आहे, त्याचा खरंच उपयोग होतो का नाही, अजिबात त्या भानगडीत आता पडू नका. अशा प्रकारे मोरचुदे ते कुठल्या आजाराने निदान करण्यासाठी वापरतात. चला मग आठवायचं की मला जर कावीळ झाली तर मोरचूद वापरलाय का बाबा, मला जर हिवताप आलाय तर वापरलाय का, नाही वापरला ना, मग करा ना इलिमिनेट टेक्निक. अशा प्रकारे प्रश्नांना डील करण्यासाठी तुम्ही त्या प्रश्नांकडे पहा. परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही हे प्रश्न पाहिले तर 100% तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.